ज्यावेळी आपल्या मठातली आरती बंद केली, म्हणजे असे सांगण्यात आलं की आम्हाला म्हणजे सोसायटीतल्या लोकांना ह्याची अडचण होती, आरतीची एक 20 मिनिटाची आरती होती. त्यानंतर आम्ही महाराजांनाच आज्ञा केली, म्हणजे महाराजांनाच साकडं घातलं, महाराज आज तुमची आरती तुम्ही करून घेणार, फक्त गुरुवारचीच आपली आरती चालू असते आणि गुरुवारचाच आपला मठ सुरू असतो. महाराजांना सांगितलं गेलं, सगळे स्वामी भक्त आम्ही जमले गेलो. सगळ्या स्वामी भक्तांच्या अंतःकरणात महाराजांची आरती सुरू व्हावी हे खूप चुकीचं झालं आहे असं प्रत्येकाला वाटत होतं. त्या हेतूने आम्ही आदल्या गुरुवारी महाराजांना सगळेजण स्वामी भक्त जमलो आणि साकडं घातलं, महाराज तुमची आरती आम्हाला तुमची आरती पहिल्यासारखी सुरू करायलाच पाहिजे, असे काही संकेत करा. एक 15-20 दिवस त्यात 2-3 गुरुवार आमचे असे गेले की आरती बंद असताना पण महाराजांनी जे भक्त आरतीला येत होते त्यांच्या स्वप्नात गेले, म्हणजे स्वामी समर्थ महाराज, आणि त्यांना पण संकेत दिले, घाबरू नका मी तुमची आरती सुरू करणार आहे. आपली जी मूर्ती आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मठात बसवली ती त्यांच्या स्वप्नात गेली, ती जागृत अवस्थेत हालायला लागली, असे संकेत घडले गेले. ओके ओके ओके. आणि मग एक दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ज्या व्यक्तीने आपली महाराजांची आरती बंद केली त्या व्यक्तींनाच पाठवलं गेलं आणि त्या व्यक्तींकडूनच महाराजांनी आरती सुरू करून घेतली. ओके. आणि असा म्हणजे मोठा साक्षात्कारच घडला. फक्त मग महाराजांना म्हणलं, खरंच महाराज त्यावेळी पण तुम्ही आमच्या सोबत आहे, खूप दाखवून दिलं तुम्ही, धन्यवाद महाराज. आणि ती पुढची लीला सुरू झाली. म्हणजे ही आरती 20 मिनिटाचीच असायची गुरुवारची, बंद करण्यात आली. आणि ज्यावेळी आपण मूर्ती आणली गेलेली होती, सुरुवातीला आपल्या घरात पहिले विराजमान महाराज झाले त्यावेळी मूर्ती आणली गेली होती, त्यावेळी पंढरपूरवरनं मूर्ती आणली गेली. महाराजांची मूर्तीला उजवलं नव्हतं, म्हणजे पूर्ण म्हणजे कलर बिलर दिला नव्हता. तर महाराजांची मूर्ती अशी काहीच नव्हतं त्या मूर्तीला. पण एक 4 वर्षानंतर मूर्ती महाराजांची मठात बसली गेली. 2-3 वर्षी असा अनुभव आला, पूर्ण उजवायला परत महाराजांची मूर्ती काढली गेली. तर महाराजांच्या मांडीला लाकूड तोड्याचा कसा घाव म्हणजे कुऱ्हाडीचा पडलाय, त्या मूर्तीमध्ये पण तसा निर्माण झालेला होता. हे पण खूप मोठा चमत्कार स्वामी भक्तांनी बघितला. ती फोटोशूट म्हणजे आम्ही दाखवले गेले आपल्या ग्रुपमध्ये आणि प्रत्येकाला वाटलं खरंच महाराजांनी परत एक चमत्कार करून सांगतात, तुम्ही घाबरू नका, मी या मठात आहे आणि हेच मी कार्य करून घेणार आहे. आणि नॉनव्हेजचा पण या गोष्टीत खूप म्हणजे स्वामी सेवेत नॉनव्हेज चालत नाही, चालतं. आता आम्ही ज्या वास्तूमध्ये राहतो, आमच्या शेजारी एक भाडेकरी, आम्ही वर राहिलं आहे आणि आम्ही स्वतः पण नॉनव्हेज खातो. पण ज्यावेळी महाराजांच्या पादुका करण्याचा आदेश आला तर महाराजांनी असं सांगितलं गेलं, आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे आम्ही स्वामी समर्थ ग्रुप असा एक आपला चालवतो आपण नाही का, म्हणजे तिथं अन्नदानाचे बाकी सेवेंचे मेसेज टाकले जातात. त्या ग्रुपमध्ये महाराजांनी अशी आज्ञा केली, तू ग्रुपमध्ये मेसेज टाक, पहिले जे 11 जण देणगी देतील त्यामधील एक व्यक्ती निवडला जाईल, तोच माझ्या पादुका विराजमान करेल. पण ज्यांनी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं खूप मार्गदर्शन केलं, एक 4 वर्ष झालं मठाला जोडले गेल्यात, ते व्यक्ती आला आणि ते म्हणले, शेखर दादा तुम्ही मठाचं एवढं कार्य तुमच्याकडून स्वामी करून घेतात तर त्या पादुका तुम्हीच बसवा. पण माझ्या मनात ह्या विषय आला, महाराजांनी आज्ञा केली, महाराजांनी सांगितलं या 11 व्यक्तीमधला मी व्यक्ती निवडल कोण आहे, आणि ती महाराजांनाच काळजी होती. फक्त माझी एवढीच इच्छा होती, महाराजांना मी तेच सांगत होतो, महाराज तुमची हे पादुका खूप पवित्र पावन आहे आणि इथून पुढचं पण पवित्र आम्हाला जास्त राखणं गरजेचं आहे. फक्त ह्या पादुकांसाठी नॉनव्हेज न खाणारा व्यक्तीच तुम्ही निवडा. आणि अशीच लीला घडली गेली. महाराजांनी ज्या देणगी देण्याचा एक कालावधी होता, एक 15 दिवसाचा आपण पेकट दिनाच्या टायमाला ठेवला गेलेलं होतं. पेकट दिनाला अन्नदान आपण दरवर्षी ठेवतो. त्यावेळी एक व्यक्ती महाराजांनी नारायणपेठेतनं संगीता सुकाळे म्हणून यांना पाठवलं गेलं. त्या आपल्या मठात आल्या, त्यांची देणगी देण्याची इच्छा नव्हती मनात, पण मठात आल्यानंतर त्यांना मठातलं पावित्र्य काहीतरी जाणवलं आणि त्यांनी तो QR कोड स्कॅन केला. त्या शेवटच्या व्यक्ती ठरल्या 11व्या. आणि ज्यावेळी चिठ्ठ्या माध्यमातून आपण महाराजांना विचारलं गेलं, महाराज आता तुमच्या पादुका कोण बसवणार आहे, महाराजांनी त्या व्यक्तीलाच निवडलं गेलं. आणि ती महाराजांच्या सेवेत आल्यापासून 35 वर्ष नॉनव्हेजचा त्याग केलाय त्या व्यक्तीने. आणि त्यांच्याकडून महाराजांनी पादुका बसवून घेतली. म्हणजे महाराजांना कुणाला करायचंय, कुणाला पुढं करायचंय महाराज माहिती असतं आणि त्यांना पुढं महाराज बरोबर करतात. म्हणजे हे भरपूर साक्षात्कार घड. आणि ज्यावेळी नॉनव्हेजचा त्याग, आता मी पण नॉनव्हेज खातो, फक्त भरपूर दिवस खात नाही, एखादा दिवस रविवारी खाल्लं जातं माझ्याकडून पण महाराजांनी मला म्हणजे मठ करताना पण त्या पादुका विराजमान करताना फक्त महाराजांनी मला एवढी आज्ञा केली आणि सांगितलं गेलं, स्वप्नाच्या माध्यमातून दृष्टांत दिला. स्वामी समर्थ महाराज मला एवढेच बोलले, तुझं अंतःकरण स्वच्छ आहे म्हणून मी ह्या ठिकाणी राहतोय आणि मला तुझ्याकडून भरपूर कार्य भविष्यात करून घ्यायचंय. आणि त्या गोष्टीचा त्यांनी खरंच उलगडा करून घेतला. आज एवढे लोक जोडले गेलेत, लोकांना अनुभव येतोय आणि खरंच महाराज ते कार्य करून घेतात. मी खूप धन्य मानतो मला, कारण एवढं मोठं कार्य करणं खूप अवघड आहे आणि या कार्यासाठी आम्ही कुणाची मदत घेत नाही, आमचं पूर्ण घरदार झटलं जातं. पण आता लोक अनुभव येतात, त्यामुळे म्हणायला लागले, शेखर दादा आम्ही पण सेवा कार्याला मदत करतो. खूप लेडीज एका गुणागोविंदाने हे कार्य संपन्न करतात. नाही, खूप छान. आणि तुम्ही असं म्हणाला की मन स्वच्छ असेल की म्हणून हा स्वामी मला अक्षरशः म्हणले, तुझं मन स्वच्छ आहे म्हणून मी या ठिकाणी राहतोय आणि तू कसं या ठिकाणी येणाऱ्याला वागवणार हे मला सगळं दिसतंय. तुझं नॉनव्हेज कधी सोडायचं हे माझ्या हातात राहिलं. पण आणि महाराजांच्या सेवेत असं नॉनव्हेजला बंदी नाहीच आहे पहिली गोष्ट. आणि कसं आहे बघा, जो व्यक्ती जरी नॉनव्हेज नसेल खात सेवेमध्ये,
तो जर त्याचं मनच साफ नाहीये, हा. तो दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतोय, तो म्हणजे एक एक लोक असतात जे मागून बोलतात, हा. तर ते फायदा नाहीये. तुम्ही नुसतं ते दाखवायला 4 जणांना नॉनव्हेज नाही खात वगैरे असं करताय, बाकी तुमच्या मनात काय ते मनात स्वामींना काय माहिती आहे, मग ते नॉनव्हेज खा नाही तर नका खाऊ, तुमचं मन साफ असणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. आणि आता ह्या आपण ज्या वास्तूमध्ये राहतोय, आता महाराजांचा मठ करायचं म्हणजे करायला त्यांनी आज्ञा केली. खूप गोष्टींची भीती पण होती. महाराजांनी आज्ञा केली, आपण हे कार्य आपल्याच्याने होईल का, हे कार्य खूप मोठं आहे, महाराज पुढं कुठं नेणारे आपल्याला माहित नव्हतं हे कार्य. आणि खरंच महाराजांनी लांबपर्यंत नेलं. आज्ञा नव्हतं, पण महाराजांनी मला चोळप्पा महाराजांचं उदाहरण दिलं पहिल्यांदा, म्हणजे खाली मूर्ती स्थापन करण्याच्या आधी. फक्त वर होती, वैयक्तिक होती, आणि तिथं काही एवढं आपण म्हणजे साधं सिंपल करणार होतो. पण आता खाली मठ बांधायचा आहे, भरपूर लोक येतात, भविष्यात काय करणारे महाराजांची लीला महाराजांनाच माहित होती. तर महाराजांनी मला एवढा दाखला दिला. महाराजांची बकरे आपली मंडईला स्वामी समर्थांचा मठ आहे, तिथली बकर माझ्या हातापर्यंत पोहोचली गेली त्या कालावधीत पोहोचली गेली. त्या असं मी जप करत होतो आणि अक्षरशः महाराजांचा चोळप्पा महाराजांच्या घरात ते आले, कसे त्यांच्या घरी राहिले, त्यांच्या घरी पण मी असताना काही नव्हतं, एवढे बंधन नव्हते, हे सांगितलं गेलं मला त्यांनी. मग तू बिंदास मठ कर, ह्या हेतूने त्यांनी आज्ञा दिली. मग मी तिथून पुढं मनात एक आत्मविश्वास आला, जाऊ दे महाराजच करून घेतात, आता बिंदास करायचं आपण हे कार्य. बरोबर आहे. ते मठ पण घडवण्यात आलं आणि ह्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक होत गेल्या. बरोबर, खूप छान. आणि हे मठाची जी स्थापना झाली ही कोणत्या वर्षी केली? 2021 मध्ये गुरुपौर्णिमा दिवशी केली. ओके. आज 4 वर्ष पूर्ण होत आले 2025 या गुरुपौर्णिमेला. आजपर्यंत स्वामींच्या मठात भरपूर स्वामी भक्त आले, पण काय अनुभव खूप म्हणजे वेगळे स्वामींनी दिले. त्यातला एक अनुभव मला आवर्जून सांगू वाटतो. एक 10-12 वर्षाचा मुलगा होता आणि त्याला लहानपणापासून बोलता येत नव्हतं. त्यांनी डॉक्टर उपचार भरपूर त्यांचे चालू होते आणि महाराज असं काही शक्य कसे करतात, हो मोठा अनुभव त्यांनी त्या माध्यमातून दिला. ती व्यक्तीला सांगितलं गेलं आपल्या इथं मठ आहे, त्यांना कुणीतरी सांगितलं गेलं ह्या ठिकाणी तू एकदा जाऊन ये, म्हणून ती व्यक्ती सहज मठात आली गेली. मठ उघडच होता त्यावेळी. आतमध्ये म्हणजे महाराजांना तिने इच्छा व्यक्त केली, स्वामी समर्थ महाराज मी तुमच्या मठात आवर्जून येते, मी जे उपचार करते, डॉक्टर उपचारांचे जे प्रयत्न चालले त्यांना यश येऊ द्या, माझ्या मुलाला वाचा येऊ द्या, मी आल्यानंतर त्याला स्वतः घेऊन येईल. पण हे काय आमच्यात बोलणं झालं नव्हतं. ती आली, मठात पाया पडून गेली, तेवढाच विषय झाला. 4-5 गुरुवार नंतर ती व्यक्ती परत आली आणि तिने सांगितलं गेलं स्वामी म्हणजे माझ्या मुलाला 12-13 वर्ष वाचा नव्हती. तिने सगळे रिपोर्ट दाखवले गेले आणि शक्य करून महाराजांनी त्या मुलाची वाचा काय केलं ते महाराजांनाच माहीत. पण तो आज मुलगा बोलायला लागलाय आणि त्या मुलासोबत ती येते आरतीला, तारक मंत्र म्हणती, नामस्मरण करते, असे भरपूर अनुभव घडायला लागले. म्हणजे महाराजांच्या सेवेत ती जास्त शिरल्या. ओके. जर कुणाला मठात आपल्या यायचं असेल तर फक्त गुरुवारचं चालू असतो, सकाळी चालू असतो, म्हणजे सायंकाळी पण चालू असतो. सकाळी 8 वाजल्यापासून 12:30पर्यंत गुरुवारचं चालू असतो आणि संध्याकाळी 4:30 ते 8 वाजेपर्यंत चालू असतं. जर आपल्या मठात कुणाला यायचं असेल तर तो फुरसुंगीला वॉलनेट कुलच्या शेजारी संभाजीनगर सोसायटी लेन नंबर 2ला स्वामी समर्थांचा मठ आहे. एक घरामध्ये वास्तूमध्ये महाराजांनी विराजमान झालेले आहेत. पण आजपर्यंत जेवढे जण आले त्यांना छान अनुभव आलेत. तुम्ही पण येऊन बघा, दर्शन घ्या, तुमच्या काही इच्छा अपेक्षा असेल ते महाराजांना बोलून दाखवा. महाराज शक्य करण्यासाठीच बसलेले आहेत आणि तुमचा अनुभव पण शेअर करा, एवढंच मी सांगेन. करेक्ट. मी ॲड्रेस तुमचा डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन आणि तुमच्याकडेही असे काही स्पिरिच्युअल अनुभव असतील तुम्ही नक्की पॉडकास्टवर या. आपण ते पॉडकास्ट थ्रू लोकांना शेअर करू गोष्टी, जे स्पिरिच्युअल गोष्टी आहेत स्वामी समर्थांचे. परत खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लोकांसोबत होत आहेत, ते आपण लोकांपर्यंत पोचवू. आणि माझाही पूर्ण कॉन्टॅक्ट नंबर, पूर्ण डिटेल मेन्शन आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.